मुद्रा बँक योजना समन्वय समिती लातूर। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी 2015 साली सादर केलेली मुद्रा बँक योजना ही भारतीय बँकिंगच्या आजवरच्या इतिहासातील एक आगळीवेगळी योजना आहे। एक अत्यंत उत्साहवर्धक संकल्पना असलेल्या या योजनेच्या माध्यमातून सामान्यातील सामान्य लोकांना आपल्या उद्योग व्यवसायासाठी सहजपणे कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा साधा सरळ हेतू आहे। कोणत्याही जामीन आणि तारणाशिवाय कर्ज उपलब्ध होणे हे या योजनेचे सगळ्यात मोठे वेगळेपण आहे। एका अभ्यासानुसार भारतामध्ये आज घडीला सुमारे 58 दशलक्ष सूक्ष्म उद्योग, व्यापारी आणि सेवा उद्योग हे परिश्रमी उद्योजकांकडून चालविले जातात। ते भारतीयांसाठी सर्वाधिक रोजगार निर्माण करतात। मात्र त्यांचा आकार लहान असल्यामुळे त्यांना बँकांमधून औपचारिक मार्गाने कर्ज मिळवणे आजपर्यंत कठीण जात असे। ज्यांना सहजपणे अर्थसहाय्य मिळत नाही अशा सूक्ष्म उद्योगांना अर्थपुरवठा करण्यासाठी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून मुद्रा बँक योजनेची निर्मिती झाली। या योजनेचे प्रामुख्याने 3 भाग आहेत। 10 ते 50 हजार रुपयापर्यंतच्या कर्जासाठी शिशु, 50 हजार ते 5 लाख रुपयापर्यंतच्या कर्जासाठी किशोर आणि 5 लाख ते 10 लाख रुपयापर्यंतच्या कर्जासाठी तरुण असे या योजनेचे स्वरूप आहे। नव्याने व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी शिशु, अगोदरच लघु व्यवसायात असलेल्यांना तो वाढवण्यासाठी किशोर आणि आणखी मोठी झेप घेण्यासाठी तरुण असे 3 पर्याय आपापली गरज, क्षमता आणि इच्छेनुसार वापरता येतात। त्याचबरोबर मुद्रा योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या एकूण कर्जाच्या किमान 60% कर्ज शिशु घटकाला देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे, जेणेकरून अगदी सामान्य गरीब माणसालाही चहाचा स्टॉल, भाजीपाल्याचा ठेला, किराणा सामानाचे दुकान, लहानसे कापडाचे दुकान, गादीघर, गॅरेज यासारखे व्यवसाय सुरू करून उपजीविका भागवण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचलता येईल। त्याचबरोबर शिशु घटकांमध्ये 50 हजार रुपयापर्यंतचे कर्ज घेणारा व्यावसायिक भविष्यात आपल्या उद्योग वाढीनंतर किशोर आणि तरुण या गटातील कर्ज घेण्यासाठी पात्र ठरू शकतो। हे या योजनेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल। आपल्या घरापासून जवळ असलेल्या कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ही कर्ज अगदी सोप्या पद्धतीने उपलब्ध आहे। मुद्रा योजनेमुळे आजपर्यंत बंद असलेले बँकांचे दरवाजे लहान मोठे उद्योग करू इच्छिणाऱ्यांसाठी आता उघडले आहेत। या योजनेतून मिळालेल्या कर्जाच्या पैशातून अनेकांनी आपल्या आवडीचा व्यवसाय सुरू केलेला आहे। बँकांच्या अधिकाऱ्यांनाही अशा धडपड्यांवर विश्वास ठेवून सहजपणे कर्ज उपलब्ध करून दिले आहे। मुद्रा योजनेच्या माध्यमातून गेल्या 2-3 वर्षांच्या कालावधीत कर्ज मिळाल्यामुळे ज्यांना आपला व्यवसाय सुरू करता आला ते आता आर्थिकदृष्ट्या स्थिरावत आहेत। मुद्रा लोनची अशी काहीतरी स्कीम निघालेली आहे। मग नंतर बँकेत चौकशी केली। बँकेत चौकशी केल्यानंतर मला सगळी व्यवस्थित माहिती भेटली तिथे मुद्रा लोन म्हणजे काय, नेमकं कशाबद्दल आहे काय नाही। मग तिथून मला मुद्रा लोन भेटलं आणि ते लोन पुढे मी त्या लोनचा उपयोग किराणा आणि जनरल स्टोअर्समध्ये चालू केला। त्याचा उपयोग आता घरच्यांना पण झालेला आहे आणि व्यवसाय पण चांगला सुरळीत चालला आहे। मी पंतप्रधान मुद्रा लोन घेतलेला आहे 2-2.5 वर्षापासून। अगोदर माझं फॅमिलीमध्ये अडचण बरीच काही होती। मुद्रा लोन घेतल्यामुळे माझ्या व्यापारामध्ये बरंच काही फरक पडलेला आहे व 2-2.5 वर्षामध्ये माझी फेड पण क्लिअर रेग्युलर झालेली आहे। राहिले तर 4-5 महिने हप्ते पण क्लिअर होत आलेले आहेत माझे। आणि मुद्रा लोनमुळं बरंचसं अगोदर परिस्थिती हलाखीची होती, नंतर पूर्ण गोष्टीमध्ये मला सहकार्य मिळालेलं आहे आणि पुढील कामकाज आणखी चालू आहे व्यापार आमचा व्यवस्थित। प्रधानमंत्री मुद्रा योजना से काफ़ी लाभ हुआ है। 10 से 12 आदमी काम के लिए है। उससे जो पहले पैसों की कमतरता थी वो मतलब थोड़ा अभी जब लोन लिया है उस हिसाब से काफ़ी सपोर्टेड रहा है। इस योजना का सभी लोग लाभ लें, ये सभी भाइयों से गुजारिश करता हूँ। पंतप्रधान मुद्रा योजना ही जी आहे, पंतप्रधानांनी योजना सुरू केलेली सर्वसामान्यांसाठी, सुशिक्षित व्यक्तींसाठी, छोट्या मोठ्या व्यवसायासाठी चांगली आहे। मुद्रा बँक कर्ज योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातून बहुतांश महिलांना आपल्या घरात किंवा घराशेजारी व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळाले आहे। त्यामुळे या योजनेतून लघु व्यावसायिक घडवतानाच महिला सक्षमीकरणाचा उद्देशही सफल होताना दिसतोय।
विधवा महिलांना आपल्या पतीच्या निधनानंतर कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा त्यांच्या मदतीला मुद्रा योजना धावून आल्याची अनेक उदाहरणे आहेत. मला लोन मिळालं आणि मी त्या पैशावर खूप चांगलं आणि माझे मुलं पण शिकत आहेत आणि माझं खूप पोट पण भरतं आहे आणि माझं खूप संसार पण चांगला आहे. खास करून हे महिलांसाठी पंतप्रधान मुद्रा लोन उपलब्ध आहे आणि त्यासाठी कोणतंही तारण किंवा मग जे काही साक्षीदार वगैरे लागतात ते काही नाही आहे लागणार, म्हणजे सहजपणे उपलब्ध लवकर होणार आहे महिलांसाठी. तर मी त्याची माहिती घेतल्यानंतर त्याला जे काही डॉक्युमेंट्स लागतात मी ते सगळे घेऊन बँकेत गेल्यानंतर एक महिन्याच्या आतच माझं ते 5 लाखाचं लोन सरांनी फायनल झालं आणि त्यातून जेवढा मला पैसा मिळाला तेवढा मी ह्या माझ्या बिझनेसमध्ये घातले आणि खूप मोठ्या प्रमाणात ह्याची उलाढाल मी सुरू केली आणि आज माझा बिझनेस 10 लाखाच्या वरही चाललेला आहे. ते केवळ पंतप्रधान मुद्रा लोनच्या हेनेच झालेलं आहे. तर त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे बँकेची. तर मला व्यवसाय वाढवण्याची जी संधी पंतप्रधान मुद्रा लोनमुळे मिळाली त्यामुळे माझ्याकडे मी वर्कर्स लोकांना पण याच्यामुळे रोजगार देऊ शकले. जवळपास 7 ते 8 वर्कर्स माझ्याकडे काम करतात ॲज अ वर्कर म्हणून आणि एक्स्ट्राचा स्टाफ जो आहे 3 लोकांचा आहे. जे हे फक्त पंतप्रधान योजनेच्या लोन मिळाल्यामुळेच मी सक्सेस करू शकले. भारतीय अर्थकारणामध्ये मोठ्या उद्योग व्यवसायांचे महत्त्व अबाधित आहे. मात्र एकूण राष्ट्रीय सकल उत्पादनाचा विचार केला तर सर्वाधिक रोजगार हा लघु व्यवसायांमुळे निर्माण होतो. आजपर्यंत हे क्षेत्र दुर्लक्षित होते. मुद्रा बँक योजनेला या क्षेत्रामुळे बळकटी मिळताना दिसत आहे. त्यामुळेच माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी पाहिलेल्या स्वावलंबी आर्थिक भारताचे स्वप्न या योजनेच्या माध्यमातून साकार करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय अर्थमंत्री सुधीरजी मुनगंटीवार हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संभाजीराव पाटील निलंगेकरजी हे सुद्धा या योजनेचे महत्त्व जाणून त्यांच्या अंमलबजावणीवर सूक्ष्म नजर ठेवून असतात. त्यांच्याकडे असलेल्या कौशल्य विकास खात्याची जोड देऊन मुद्रा योजनेच्या माध्यमातून तरुणांना रोजगार कसा मिळेल यावर त्यांचे लक्ष असते. माननीय पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आजवर घेतलेल्या आढावा बैठकांमध्ये मुद्रा बँक योजनेच्या अंमलबजावणीचा हमखास समावेश असतो. त्यांच्या सातत्याने लक्ष देण्यामुळे लातूर जिल्ह्यातील या योजनेतील कर्ज वाटप 125 कोटीहून अधिक झाले आहे. भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या स्वप्नातली योजना, ती योजना म्हणजे या देशातील जो शेवटचा घटक आहे, ह्या घटकांना आपल्या सर्वांसोबत आणण्यासाठी, त्यांना उद्योगामध्ये घेऊन येण्यासाठी आज जी आपली देशाची अर्थव्यवस्था ज्यांच्यावर टिकलेली आहे यांना मजबूतीकरणाकडे घेऊन जाण्यासाठी मुद्रा योजना माननीय पंतप्रधानांनी आणली. या योजनेच्या माध्यमातून हा जो शेवटचा घटक आहे उद्योगातला, यांना बँकेच्या माध्यमातून कर्ज देण्याचं काम या योजनेतून होत आहे. मला अतिशय आनंद होतो. देशामधल्या ह्या घटकांना कर्ज देण्याचं काम या माध्यमातून जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये होत असताना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब हे दोघं वारंवार महिन्यातील एक आढावा बैठक आणि त्यानिमित्ताने आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी याची आढावा बैठक घेतो. जिल्ह्यातल्या विविध घटकांना या योजनेचा लाभ झालेला आहे आणि मुद्रा योजना ही शेवटच्या माणसापर्यंत जाण्यासाठी जिल्हा प्रशासन या ठिकाणी काम करत आहे. मी सर्वांना या माध्यमातून शुभेच्छा देतो. धन्यवाद. लातूर शहरासह जिल्ह्यातील SBI, HDFC, अलाहाबाद बँक, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, महाराष्ट्र बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक अशा सर्वच राष्ट्रीयकृत खाजगी आणि ग्रामीण बँकांनी मुद्रा योजनेमधून लाभार्थ्यांना कर्ज वाटप केले आहे. लातूरचे तरुण जिल्हाधिकारी तथा मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे अध्यक्ष जी श्रीकांत हेही या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून असतात. अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांकडून मुद्रा योजनेची सद्यस्थिती समजावून घेऊन कर्ज वाटपामध्ये सहजता आणि सुलभता आणण्यासाठी बँकांच्या अधिकाऱ्यांना ते सूचना देतात. त्याचबरोबर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणाला अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतात. माननीय पंतप्रधान
यांनी 2015 साली पंतप्रधान मुद्रा योजना ह्या सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत किशोर, शिशु, तरुण अशा विविध गटाच्या प्रमाणे 10 लाखपर्यंत विनातारण ठेवता कर्ज उपलब्ध करून देण्यात येतात आणि त्या माध्यमातून लातूरमध्ये भरपूर अशा व्यावसायिकांनी आपल्या या योजनेचा फायदा घेऊन स्वप्नपूर्तीकडे त्यांचं वाटचाल सुरू केलेले आहे। मी सर्व लातूरकरांना आवाहन करण्यात येतो की आपण या योजनेचा फायदा घेऊन आणि आपण कुठलाही सावकारीचा बळी न पडता एक अधिकृत वित्तीय संस्थाच्याकडे विनातारण च्या ह्या कर्जाच्या योजना आहेत। त्यामुळे मी सर्व लातूरकरांना आवाहन करतो की या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपले स्वप्नपूर्तीकडे वाटचाल सुरू करावा। या योजनेच्या संदर्भात कुठलाही शंका असल्यास कुठलाही तक्रार असल्यास आपण अवश्य जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपण संपर्क करावा। आपल्या भारत देशातील 70% जास्त सूक्ष्म उद्योग हे बिगर नोंदणीकृत आहेत। त्यामुळे त्यांच्या भारतीय अर्थकारणातील योगदानाकडे आजपर्यंत दुर्लक्ष झाले। परंतु मुद्रा बँक योजना या सूक्ष्म उद्योगांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते। हे सूक्ष्म उद्योग म्हणजे व्यापक उद्योजकता विकासासाठीचे व वाढीसाठीचे मुक्त विद्यापीठ आहे, असा विचार मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून केला जातो। या सूक्ष्म उद्योगांना संघटित पतपुरवठा केला तर भविष्यात त्यांच्या माध्यमातून देशातील रोजगाराची समस्या संपुष्टात तर येईलच, त्याचबरोबर या घटकांचा सकल राष्ट्रीय उत्पादनातील टक्काही वाढेल। त्यामुळे मुद्रा बँक योजना ही अभिनव संकल्पना असून या माध्यमातून आजवर उपेक्षित राहिलेल्या घटकांचा आर्थिक विकास होताना दिसतो आहे।